This conference will now be recorded. गणेश सुरू करूया.
वैद्य आरती. आपण सुरू करूया. नमस्कार, मी वैद्य आरती पुरी, आयुर्वेद व्यासपीठ आणि आयुर्वेद व्यासपीठ आणि जे काही वैद्य सोहन पाठक विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण सर्व करोनाकालीन अभ्यास वर्गात आपल्या सर्वांचे मी स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना इथे काही सूचना द्यायच्या आहेत मला, की सर्वांनी कृपया आपला माईक बंद ठेवा. इथे जॉईन झाल्यानंतर जो काही माईक दिसतो ग्रीन कलरचा, तर तो त्याच्यावर क्लिक करा आणि तो ऑफ करा. तर तुम्हाला जे काही लेक्चर आहे ते व्यवस्थित ऐकू येईल. त्यानंतर वैद्य सोहन पाठक सरांचा मी थोडक्यात तुम्हाला परिचय देऊ इच्छिते. सरांनी BMSK पुण्यातील अष्टांग आयुर्वेद कॉलेज इथे केलं आहे पूर्ण. आणि तिथे असतानाच सरांनी वैद्य जमदग्नी सर, वैद्य गाडगीळ सर, वैद्य नानल सर यांच्यासारख्या गुरुवर्यांकडून सुद्धा आयुर्वेदाचं ज्ञान तिथे त्यांनी संपादन केलं. त्यानंतर सरांनी औरंगाबाद इथे शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुरू केली. सरांना आता 21 वर्ष पूर्ण झाली आहेत प्रॅक्टिस करून. आणि या दरम्यानच सरांनी मानसशास्त्र या विषयात MA आणि PhD या दोन्ही पदवी घेतल्या. प्रमेही रुग्णांसाठी सरांनी डायबेटिक क्लबची सुद्धा स्थापना केली. या सर्व आयुर्वेदातील कार्यासाठी सरांना अष्टपैलू ज्येष्ठ वैद्य खडीवाले रचनात्मक पुरस्कार सुद्धा देण्यात आला. पण आज पाठा वनस्पती विषयी बोलणार आहोत. आपला हा जो काय वनस्पती एकल वनस्पतीचा अभ्यास चालू आहे, त्यातलं हे चौथं पुष्प आहे. पहिल्यांदा आपण जसं मला वाटतं वासा, निरगुंडी, कंटकारी आणि आता पाठा या चौथी वनस्पती आहे. साधारणतः आपण दरवेळेस अगदी या निवडी मागचा उद्देश सांगतो की इझिली अवेलेबल असणं, नंतर बहुउपयोगत्व, संपन्न योग्य औषधांचे जे काही गुणधर्म सांगितले आहेत, बहुकल्पम बहुगुणम जसं आहे तशी कल्पा, कॉस्ट वाईज कमी, इझी अवेलेबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी. कल्पामध्ये किंवा त्या वनस्पतीच्या वापरामध्ये फ्लेक्झिबिलिटी किती जास्त करता येईल, आपल्याला ठेवता येईल, या सगळ्या विषयासाठी म्हणून आपण वनस्पतींची निवड करतोय. आज आपण मागच्या वेळेस जसं कंटकारीचे वेगवेगळे उपयोग पाहिले, तसं आज आपण पाठा ही वनस्पती पाहणार आहोत. तसं पाहिलं तर मी काही द्रव्यगुणातला PG किंवा काही असं विद्यार्थी नाहीये, त्याच्यामुळे मी द्रव्यगुणाचा विषय यातून थोडासा बाजूला ठेवतो. त्याचं लॅटिन नाव म्हणा किंवा काय विवादित द्रव्य, प्रतिनिधिक द्रव्य म्हणून किंवा अजून काही विषय आहेत, त्याच्याबद्दल मला काही फार तेवढं सांगता येणार नाही किंवा मी सांगणार नाही. पण दैनंदिन चिकित्सेमध्ये एखादी वनस्पती कशी वापरायची याच्याबद्दल माझा काही हा 21 वर्षाचा अनुभव आहे, थोडाफार आपलं तुम्हा मित्रांना सगळ्यांना शेअर करण्याची माझी इच्छा आहे. पाठा तसं पाहिलं तर पाठा वनस्पतीचे अवेलेबिलिटी सध्या इझिली आहे. आणि पाठा मला वाटतं उलटकर संप्रदायातल्या लोकांना पाठा मिश्रण हे चूर्ण सगळ्यांना माहीतच असेल. पण त्याशिवाय सुद्धा पाठा आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरू कशी शकतो ते आज आपण बघूयात. पठ व्यक्तयाम वची, जिची प्रशंसा केली जाते, पठ्यते इति पाठा, जिची प्रशंसा केली जाते, जिचा उपयोग खूप होऊ शकतो, अशी ती पाठा. दोन भेद आहेत. एक लघु पाठा जे आपल्याकडे वापरलं जातं, राजपाठा दक्षिणेकडे वापरलं जातं. साधारणतः गुणधर्म दोघांची सारखेच आहेत, काही पाठाचे वेगळे गुणधर्म आहेत, तो भाग विषय वेगळा. आपण जनरल पाठाचे गुणधर्म काय आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. गणांच्या बाबतीत अगदी चरकाचार्यांनी स्तन्य शोधन गण, ज्वरहर गण आणि संधानीय गण अशा याच्यात दिलेले, आणि सुश्रुताचार्यांनी आरगवदादी, पिप्पल्यादी, बृहतादी, पटोलादी, अंबष्टादी, मुस्तादी अशा वेगवेगळ्या गणात. खरं जेव्हा मी
पाठाच्या विषयी सुरुवातीला मी म्हटलं होतं की क्लिनिकच्या सुरुवातीच्या काळात काही वनस्पतींचा अभ्यास ज्या आपल्या दवाखान्यात वापरायच्या आहेत अशा सगळ्यांचा अभ्यास करणं हा माझा उद्देश होता. तेव्हा जेव्हा मी पहिल्यांदा पाठाबद्दल बघायला गेलो तर आता तरी टेक्निकली खूप रेफरन्सेस शोधायला मजा येते. काही याच्यात इझिली अवेलेबल होतात रेफरन्सेस. बऱ्याच सॉफ्टवेअर मध्ये किती ठिकाणी किती वेळा वनस्पती आली आहे किंवा क्लासेसमध्ये एमडीच्या एंट्रन्सच्या क्लासेसमध्ये साधारणतः जास्त कोणती वनस्पती वापरल्या गेली आहे वगैरे असले सगळे उल्लेख असतात. पण पाठाच्या बाबतीत मात्र मी जेव्हा पाहिलं की पाठा ही जवळपास चरकाचार्यांच्या चिकित्सा स्थानामध्ये 19 ते 20 अध्यायामध्ये वेगवेगळ्या कल्पांमध्ये तिचा उल्लेख आहे. मला भयंकर आश्चर्य वाटलं की जी अतिसारातही उपयोगी पडते आणि आरशामध्येही उपयोगी पडते. आरशामध्ये सांगते की गाढवर्चसा असताना घनमल प्रवृत्ती असताना पाठा द्यावा आणि इकडे अतिसारामध्ये सांगतात की द्रवमल प्रवृत्ती असताना. असं जी काय फ्लेक्झिबिलिटी आहे त्या वनस्पतीची ती पाहूनच मला खूप आश्चर्य वाटलं. आपण कंटकारीच्या बाबतीत असं पाहिलं होतं की वेगवेगळ्या ठिकाणी कसा वापर करू शकतो. आपण ग्रंथोक्त रेफरन्स बघूयात पहिल्यांदा भावप्रकाशातला. पाठोष्णा कटुका तीक्ष्णा वातश्लेष्म हरी लघु हंती शूल ज्वर छर्दी कुष्ठातिसार रुद्रुजा. हे महत्वाचं. दाह कंडू विषश्वास कृमी गुल्म गर्भप्रणान भावप्रकाशामधलं. चरकाचार्यांनी बल्ल्या त्रिदोष नाशिनी त्रिदोष शमणी असे काही उल्लेख आहेत. चक्रधरात पण उल्लेख आहे. नंतर राजनिघंटूमध्ये गुरु भग्नसंधान म्हणजे इथे लघु सांगितलेलं आहे आणि राजनिघंटूमध्ये गुरु असा उल्लेख आहे. भग्नसंधान सांगितलेलं आहे आणि पाठापत्र कय्यदेवामध्ये शीतवीर्य सांगितलेले आणि पाठा उष्ण सांगितले. गुरुग्राही आणि निहंती मेहम असं पाठापत्राचं कय्यदेवाने विशेष करून उल्लेख केलेला आहे की जसं गुरुची पत्राचा वापर तशा पद्धतीने केला जातो तसं पाठापत्राचा वापर सुद्धा निहंती मेहम असा म्हणून उल्लेख आलेला आहे. पर्याय जर पाहायला गेले तर अंबष्ठा एकष्ठीला वरतिक्तका प्राचीना पापचेलिका रसा असे रसधातूचे काही पर्याय आहेत त्याला आणि अंबष्ठा एकष्ठीला वगैरे पर्याय आहेत. साधारण रस तिक्त कटू आहे, विपाक कटू आहे, वीर्य उष्ण आहे आणि गुणांच्या बाबतीत बघायला गेलं तर लघु आणि तीक्ष्ण आहे. आपण जसं चिकित्सेचं तत्व ठेवलं होतं की आता सध्या निदानाच्या बाबतीत किंवा व्याधीचं निदान करणं हे खूप अवघड जातंय. लक्षण समुच्चयाचं एकत्रीकरण व्याधी जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या व्याधीचं संकर आपल्याला दिसतोय. तेव्हा मी बऱ्यापैकी दोषांची परिस्थिती काय आहे, दोषाचे निदान करणे आणि दोषांचे कोणत्या गुणा हेतू काय आहेत प्रकोपाचे आणि साधारणतः चिकित्सा तत्व त्याच्या विरोधी असं गुणात्मक चिकित्सा करणं हा माझा साधारणतः उद्देश असतो त्या ठिकाणी. म्हणून जर आपण पाहिलं की या पाठाचे गुणधर्म पाहिल्यानंतर दोषघ्नता जर पाहत असो तर उष्ण आणि तीक्ष्ण गुण हे विशेषतः वातगण म्हणून आहेत. वृक्ष गुणाने वात प्रकोप असेल किंवा अतिचल गुणाने वात प्रकोप असेल तर तेव्हा एक म्हणजे अवरोधात्मक संप्राप्ती नसेल, क्षयज वात प्रकोप असेल तर अशा वेळेस एकेरी पाठा थोडी त्रासदायक ठरू शकते. पण अवरोधजन्य संप्राप्ती असेल तेव्हा मात्र पाठाचा वापर वातग्न म्हणून खूप छान होऊ शकतं. कफाग्नाच्या बाबतीत तर कटू तिक्त उष्ण तीक्ष्ण सगळे हे कफाच्या विरोधी गुणधर्म आहेत. त्याच्यामुळं कफाच्या स्थानत्वासाठी, पिच्छिलत्वासाठी, शीत गुणाने प्रकोपित अवस्थेसाठी, गुरु गुणाने प्रकोपित अवस्थेसाठी सगळ्यासाठी पाठाचा छान उपयोग होऊ शकतो. स्थानत्व नाशन अवरोध भेदन हा पाठाचा प्रमुख गुणधर्म आहे. ते आपण बघूयात पुढे. पित्तग्न म्हटलं काही ठिकाणी पित्तग्न म्हणून उल्लेख आहे. पित्तातिसारात पित्त मेहामध्ये उल्लेख आहे. ग्रंथात सुद्धा काही ठिकाणी त्रिदोष नाशिनी असा उल्लेख आहे. मला वाटतं तिक्त रसामुळे आणि भेदन या गुणधर्मामुळे पित्तग्न म्हणून काही वेळा ते काम करत असेल. पण एकांतिक पित्त विकारावर काही पाठाचा उल्लेखही नाहीये एकांतिक पित्त विकारावर आणि अगदी असं काही वापरावं असं मी वापरलेली पण नाहीये. कल्पांच्या बाबतीत पाठा इतक्या कल्पात आहे की म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये काही सुचलं नाही तर पाठा टाकायची असं मी ठरवलं होतं. कारण जवळपास 30 अध्यायामध्ये 19 अध्यायांच्या मध्ये रेफरन्स येतो. फक्त वातव्याधीमध्ये आमाशयगत वातातला उल्लेख सोडला तर फार उल्लेख नाही आहे, एक दोन उल्लेख. बाकी मात्र जे काय अन्नवह स्रोतसाशी, नंतर अपानाच्या क्षेत्रातले विकार, नंतर प्राणाच्या क्षेत्रातले विकार, हृदय या सगळ्या ह्याच्यात कल्पांमध्ये स्त्री विकार, बाल विकार या सगळ्यांमध्ये पाठाचा उल्लेख भरपूर आहे. त्याच्यामुळं सुरुवातीच्या काळात जेव्हा काही फार असं निदानाच्या बाबतीत जजमेंट येत नव्हतं तेव्हा पाठा बऱ्यापैकी एक उपयोगी कल्प म्हणून मी वापरलेला आहे.
साधारण धातूच्या बाबतीत जर पाहिलं तर रसातीचा पर्यायच आहे, रस रक्त. आणि जर आरशाच्या वरचं काम पाहिलं तर मांस मेद आणि त्वचा असं जर आपण विचार करू शकतो. अवयवाच्या बाबतीत तर हृद शूल नाशक म्हणून पाठाचा उल्लेख आहे, तो कसा तेही बघणार आहोत आपण. आणि रक्त व स्रोतस, अन्न व स्रोतस याच्यावर विशेष काम त्याचं दिसतं. रक्त व स्रोतसावर तर जास्त काम दिसतं. बऱ्याच वेळा जे रक्ताचा अवरोध ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पाठा वापरली तर फायदा होतो. आपण ग्रंथार्थवातही तो बघितलेला आहे. नंतर आर्ष सशूल सरक्त आरशाच्या मध्ये सुद्धा त्याचा वापर त्याच पद्धतीने होतो. मलाच्या बाबतीत स्वेदल म्हणून काही ठिकाणी उल्लेख आहे. ज्वरातला सुद्धा तो उल्लेख आहे. पाचन दीपन करण्याच्या गुणधर्मामुळे. मूत्रल म्हणून सांगितलेलं आहे. क्लेदाचं तेच आहे की अवरोधात्मक संप्राप्ती भेदन करून मूत्राला बाहेर काढण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आणि मलपाचन, ग्रथिलत्वनाशन, गाढ वर्चसा हा प्रकार जो काय जवळपास चरकाचार्यांनी 3 कल्पांमध्ये गाढ वर्चसा असताना आरशामध्ये पाठाचा वापर सांगितलेला आहे. आपण नेहमीप्रमाणे पहिल्यांदा बाह्य उपयोग बघूयात. पाठाचं मी म्हटलं ना, सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण वनस्पतीचा एकेरी वनस्पती अभ्यासतो, दवाखान्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण साधारणतः औषधी घेताना, वनस्पती घेताना अगदी ठरवून घेतो की बहुगुणम आणि बहुकल्पम असं काही असेल तसंच ठेवावं आपल्या दवाखान्यात, असा विचार करतो. तेव्हा मात्र या पाठाचा अगदी वर नंबर लागतो. कारण बाह्य उपयोग आहे, अनेक कल्पात उपयोग आहे, वेगवेगळ्या माध्यमातून उपयोग आहे. क्वाथ आहे, चूर्ण आहे, वटी आहे, नंतर लेपासाठी उपयोग आहे, तैलामध्ये उपयोग आहे, गंडुशासाठी उपयोग आहे. या सगळ्या याच्यामध्ये पाठाचा जे काय आपण उपयोग म्हणू तो खूप वरच्या दर्जाला जाऊ शकतो. मी तर सुरुवातीला त्याला कॅटलिस्ट टाईप फंक्शनिंगच त्याचं ठरवलं होतं. म्हणजे बऱ्याच वेळा एखाद्या गोष्टीचं उष्ण गुणाचं जे काम आहे, औषधाला त्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्यासाठीचा जो काय गुण आहे तो या पाठामध्ये खूप आहे. त्यामुळे तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल, एकदम विरोधी वेगवेगळ्या गुणधर्माच्या वनस्पतींच्या सोबत पाठा वापरलेली आहे. तुम्ही जर असा सहज अभ्यास करायला लागलात की पाठा कुठे कुठे वापरली आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की म्हणजे उरुस्तंभात वापरली एका बाजूला रसायन म्हणून वापरली आहे. त्याच्यामुळं याचा वापर करताना आपल्याला आपल्या हातात आहे कशा सोबत आणि कसं वापरायचं. नाडी व्रणात लेप आलेला आहे पाठाचा, मी काही फार कधी वापरला नाही, पण शूलग्न म्हणून पाठाचा उपयोग खूप छान होतो. शोथग्न म्हणून होतो. बऱ्याच लेपामध्ये आपल्याला काय 2-3 ऑप्शन असतात तेव्हा पाठा तुम्ही त्यात नक्की ऍड करू शकतो शोथग्न म्हणून. नस्य पाठादी तेल जे काय शारंगरात आलेले आहे, अजून चक्रदत्तात आलेले आहे. पिनस आहे, घन कफ किंवा जो काय नासास्त्राव येत नसेल, घन कफाची कंडिशन असेल, आपण आताच्या काळात सायनोसायटिस सारखी कंडिशन असेल, कफाचा स्त्राव होत नाहीये, नासा नाह आहे, नाकाने श्वास घेता येत नाही असं काही सांगत असेल तर पाठादी तेलाचं नस्य खूप चांगलं उपयोगी पडतं. गंडुशाच्या बाबतीत सुद्धा मुखपाक, कफज सर्वसरामध्ये विशेष करून पाठाचा उपयोग होतो. गंडुशाच्या अनेक कल्पामध्ये सुद्धा पाठाचा उल्लेख आहे. रोपणासाठी एक जो सुश्रुतातला कल्प आहे, विडंग पाठा रजनी विपक्वम म्हणून असा उल्लेख आहे. तो एक मला वाटतं आदिमांसाचं क्षरण केल्यावर किंवा तिथं शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या ठिकाणी ती जखम भरण्यासाठी तो उल्लेख आलेला आहे. पण माउथ अल्सर्स असतील आणि उंड असेल काही कारणामुळे रॅश आलेला असेल, जखमा असतील तोंडामध्ये, तर विडंग पाठा आणि रजनी त्यात व्हाईटिश स्लफ असेल तर मात्र उपयोगी पडतं हे जास्त. अगदीच रेडिश वुंड असतील तर मात्र पाठाच्या ऐवजी आपण गैरिक, अर्जुन आदी सगळे पार्थिव गुणाचे कल्प वापरतो. पण स्लफ फॉर्मेशन आहे, उंड आहे, क्रॉनिक उंड आहे, जखमासारखी परिस्थिती आहे, जुनी जखम आहे तोंडामध्ये, तर अशा वेळेस याच्या गंडुशाचा वापर होऊ शकतो. आपल्याला सर्वांना परिचित असलेल्या दशांग लेपात सुद्धा पाठा आहे. आता बाकीची 9 द्रव्य आहेत पण त्याच्यासोबत सुद्धा पाठा आहे. दशांग लेपाची कीर्ती सगळ्यांना माहितीच आहे. विषग्न म्हणून आहे, शोथग्न म्हणून आहे, अनेक कीटदंश, लुतादंश. आपण साधारणतः बऱ्याच वेळा प्राथमिक चिकित्सा म्हणून कोणत्याही दंशाचा पेशंट आला तर दशांग लेपाचा वापर करतो, तर त्या कल्पात सुद्धा पाठा आहे. हा जो काय वाग्भटातला एक रेफरन्स मी वापरलेला आहे तो मुखपाकेशु सक्षोद्रा प्रयोज्य मुखधावना क्वथिता त्रिफला पाठा मृद्विका जाती पल्लव निष्ठेव्या भक्षित्वा, म्हणजे ते चावून थुंकायला सांगितलेलं आहे. पण हा जो मुखपाकावरचा जो काय उपयोग आहे त्रिफळा, पाठा, मृद्विका आणि जातीपल्लव हा चांगला होतो. विशेषतः कफ सर्वसर रोगांवर त्याचा जास्त उपयोग होतो. अनेक दंतधावनाच्या पाठात सुद्धा पाठा आहे. म्हणजे मी म्हटलं ना की जिथे आपल्याला काय टाकावं अजून असा प्रश्न येतो तेव्हा पाठा टाकलं तर बऱ्याच वेळा काम होऊन जाऊ शकतं.
अजून एक चक्रदत्तातला हा उल्लेख आहे, हा खरं करून बघण्यासाठी हरकत नाहीये. पाठा मूल कल्क नाभी तालू हृदय या ठिकाणी धारण करायला सांगितलेलं आहे. प्रबळ वेगी अतिसार आणि छर्दी नाश सांगितलेला आहे, की बऱ्याच वेळा बालरोग चिकित्सा ही आत्यायिक अवस्थेतली आपल्याला अवघड जाते. त्यावेळेस चिकित्सा करताना एक तर अनुभवाचा विषय, नंतर जे काय रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग जो आहे, आपल्याला चाटण देणं ही बऱ्याच वेळा अडचणीत येतं. नंतर आपण पंचकर्मातले काही आत्यायिक अवस्थेतले जे काही उपचार आपण ते करू शकत नाही, अशा वेळेस लेप किंवा काय हे उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदेशीर ठरू शकतात. म्हणून नाभी, तालू किंवा हृदय या ठिकाणी पाठाचा मुलाचा कल्क म्हणून लेप करणं, आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे आत्यायिक अवस्था आणू शकतं, अतिसार आणि छर्दी बालकांचं, त्याच्यावर चक्रदत्तांमधला हा उल्लेख आहे. हा पण खरं ज्यांना स्त्रीरोगाची किंवा गायनेकची प्रॅक्टिस करायची, आणि याचा बऱ्याच जणांनी, मला असं वाटतं की रिसर्च पेपरमध्ये पण काही उल्लेख आहे त्याचे. पाठा यास्तु शिफा योनू या नारी संप्रधारयत सत्यम प्रसव काले तू सा सुखेनं प्रसूयते. मला वैयक्तिक मात्र याचा काही मी अनुभव घेतलेला नाहीये, पण हा कल्प खरोखर एक युनिक हे उल्लेख आहे की पाठाचे जे मूळ जर आहे ते धारण जर केलं तर प्रसव काळात सुखाने प्रसूती होऊ शकते. हा बाह्य उपयोगामधला हा सर्वात युनिक उपयोग पाठाचा आहे चक्रदत्ताचा रेफरन्स. अनेक आगदामध्ये गंधमादन आगत किंवा काय हे विषयाच्या चिकित्सेमध्ये सुद्धा पाठ आहे. म्हणजे वेगवेगळे मी म्हटलं ना की जसे कल्प वेगवेगळे वापरले जातात, आगदांमध्ये पण बऱ्याच आगदांमध्ये पाठाचा प्रधान कल्प म्हणून, प्रधान द्रव्य म्हणून उपयोग आहे. आता आपण अभ्यंतर उपयोग बघूया. चरकात 120च्या आसपास उल्लेख आहेत. चिकित्सा स्थानात 18 ते 19 अध्यायात, सुश्रुतात 75च्या आसपास वेगवेगळ्या कल्पात आहे. रसायनापासून पंचकर्मापर्यंत अनेक बस्तीमध्ये पित्तग्न बस्ती आहे, वातानुलोमन बस्ती आहे, मला वाटतं पंचमुलादी आहे, नेहमीचा वापरता आपल्याला मुस्तादी राजे आपण मध्ये पाठा आहे. नंतर उरुस्तंभाच्या चिकित्सेमध्ये सुद्धा पाठा आहे, तर राजयक्ष्मातल्या कासामध्ये पाठा. म्हणजे आता काय रेंज आहे खरंच या कल्पाची. कसं आपण ज्याला कॅटलिस्ट म्हणून आहे, बाकीच्या द्रव्यांना मदत करणे, स्वतःचं काम करणे आणि औषधाचं मिळून कार्यकारित्व वाढवणे, अशा तिन्ही पद्धतीनं पाठा काम करतं असं मला वाटतं. नंतर नेत्ररोग, कर्णरोग, मुखरोग त्यापासून आर्तविकारापर्यंत याचा अभ्यंतर उपयोग आहे. बाह्य तर आहेच आहे लेपाच्या बाबतीत म्हणा किंवा काय, पण अभ्यंतर उपयोग सुद्धा वेगवेगळ्या याच्यात आहे. क्वाथात आहे, कल्कात आहे, नंतर काही वटींमध्ये आहे, हिंगवादी चूर्ण सारखं आपण नेहमी वापरता येणारा औषध आहे, किंवा षडधरण योग आहे आपण जो वापरतो आमाशयगत वात किंवा वातविकारासाठी, तर त्याच्यामध्ये सुद्धा पाठाचा उल्लेख आहे. ज्वराच्या बाबतीत तर अगदी जेव्हा लंघन देऊन सांगितलेलं आहे, लंघन झाल्यानंतर दोषाची पाचनाची अवस्था आलेली आहे, अशा वेळेस जे काय प्रमुख औषधी सुरुवातीला सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये पाठ आहे. एक उल्लेख आहे, पाठा उशिरम सोदेच पिबेत ज्वर शांत आहे. म्हणजे सुरुवातीलाच पाठा वापरावा असं ज्वरामध्ये. त्या ठिकाणी पाठाचं जे काय उष्ण गुणधर्म, नंतर तीक्ष्ण गुणधर्म, पाचनाचा, अग्निशी साहचर्य असणारा गुणधर्म आणि दोषांना स्वस्थानात आणण्यासाठी जी मदत करण्याची आवश्यकता आहे, तर तो एक गुणधर्म. या सगळ्या ह्याच्यामध्ये पाठा खूप वर आहे. आणि सगळ्यांना माहितच आहे रक्तपाचक म्हणून जे आपण वापरतो, पटोल सारी वा मुस्ता पाठा कटक रोहिणी. आता याच्यात सुद्धा रक्तगत ज्वर आहे, सतत ज्वराची अवस्था आहे, दोष रक्तगत झालेले असतानाचा ज्वर आहे, म्हणजे या रक्तावर विशेषतः पाठाचं काम जास्त आहे. आपण ग्रंथार्थवाद सुद्धा उपयोग पाहू, रक्ताच्या आरशात सुद्धा उपयोग पाहू. विशेष त्याला म्हणून आपण पाठा वापरायचं कुठे, तर अन्नवाह स्रोतसाचे काही विकृती असतील, आरशापासून ते म्हणजे अतिसार या विषयात, अपचन असेल, गुल्म असेल, सगळ्या ठिकाणी आपण वापरू शकतो. आणि दुसरा विषय आहे रक्तदृष्टी जी काही दिसत असेल आपल्याला, कुठेतरी गतिशीलता म्हणा किंवा अवरोधात्मक संप्राप्ती जिथं दिसत असेल, तिथे निश्चित रक्तवाह स्रोतसामध्ये पाठाचा उपयोग आहे. रक्तपाचकाचं तर वेगळं लेक्चर होऊ शकतं. पाचकांच्या बाबतीत रक्तपाचकाचा आपण कुठे कुठे उपयोग करू शकतो. हा एकच कल्प असा आहे की पाठाला एकदम वर नेऊन ठेवतो. रक्तपाचकाच्या कुष्ठापासून ते ज्वरापर्यंत आपण सगळ्या पद्धतीने सध्या प्रत्येक चिकित्सालयात वापरलं जातं. हा जो खालचा चरकातला योग आहे आणि एक भैशिष्य रत्नावलीतला एक षठ्यादी चूर्ण म्हणून आहे, त्याच्यामध्ये थोडीशी वेगळी द्रव्य आहेत, कटकल वगैरे. पण हे ज्याला आपण आत्ताची कंडिशन, आता फार चर्चा जाते कोरोना किंवा काय हे, किंवा व्हायरल न्यूमोनायटिस किंवा असे जे प्रकार सध्याच्या चर्चेला जात आहेत, त्या कोरोनाच्या नावाने बऱ्याच विषय ओपन झालेले आहेत. अशा अवस्थेत काही कल्प वापरायचे असतात. जसं आपण पुष्करमूळ पेट म्हणतो की पार्श्वार्थी शूल असेल किंवा फुफ्फुसात कुठेतरी संप्राप्ती आहे तेव्हा पुष्करमूळचं नाव वर येतं.
श्वासकाश चिंतामणीचं नाव वर येतं, समीर पन्नगाचं नाव येतं, रससिंधुराचं नाव येतं. त्या पद्धतीने हा जो काय योग आहे हा मी 2-4 वेळा अशा अवस्थेत वापरलेला आहे. म्हणजे हृदशूल सीओपीडीच्या काही काही अॅक्यूट कंडिशन मध्ये ज्याच्या श्वासाची अवस्था आहे, शूल आहे आणि अगदी श्वास लागलेला आहे अशा अवस्थेत सुद्धा याचा काढा फायदेशीर ठरू शकतो. शठी पुष्कर मुलांच्या व्याघ्री शृंगी दुरारभा गुडची नाग पाठा किरात कटुरोहिणी एषा षट्याधिको वर्ग सन्निपात ज्वरापहा कास हृदग्रह पार्श्वार्थी श्वास तंद्रासु शस्यते. म्हणजे आपल्या श्वासाच्या आत्यायिक अवस्थेमध्ये काही संप्राप्ती अशी दिसते की फुफ्फुसामध्ये कुठेतरी कफाचा अवरोध आहे, तिथं ग्रथिलता आहे आणि त्याला भेदन करायचंय, लवकर तो कफ मोकळा करायचा आहे, गलभागी कफ ग्रथित अवस्था आहे अशा ठिकाणी आहे. किंवा हृदशूलाच्या कंडिशन मध्ये सुद्धा आहे की जिथं अवरोधात्मक संप्राप्ती आपल्याला वाटते तर त्या ठिकाणी सुद्धा हा कल्प वापरता येतो. पाठाचं हृदरुज म्हणून जेव्हा आपण हृदरुजनाशक म्हणून जेव्हा वापर करायचं म्हणतो तेव्हा विशेषतः वातज हृदरोग जर असेल तर त्या ठिकाणी फार वापरता येणार नाही. हृदशूल जर वातज असेल आता वातज म्हणजे आपण काय, वातज खरं हृदरोगाचं जर वर्णन पाहायला गेलं तर हृदशूल सोडलं तर सगळी मानसिक लक्षणं येतात. हृद्रव आहे, नंतर आरती आहे, अस्वस्थता आहे, सगळी मानस लक्षणं दिसतात. म्हणजे या म्हणजे काय कर्षित अवस्था आहे हृदयाची त्या ठिकाणी, त्याच्यामुळे त्या ठिकाणी बल देणारी चिकित्सा द्यावी लागते. तेव्हा पाठा नाही, पण साधारणतः संतर्पणजन्य कारण आहेत, गौरव आहे, प्रमेहासारखे बाकीचे दुसरे हेतू आहेत, वजन जास्त आहे, भार स्थौल्य आहे, अशा कंडिशन मध्ये जेव्हा हृदविकृती हृदशूल मंदशूल असा आहे तेव्हा पाठा निश्चित वापरावं. काही कंडिशन मध्ये अगदी आपण प्रॅक्टिकली बोलायचं तर बऱ्याच वेळा असं असतं की क्लॉट्स एन्जिओग्राफी झालेली आहे, काही 40%, 50% आणि 70% असे काहीतरी क्लॉट्स आहेत, ट्रिपल वेसल डिसऑर्डर आहे, बायपास सजेस्ट केली आहे पण काही दुसऱ्या कारणामुळे बायपास करता येत नाहीये किंवा रुग्णांचा नकार आहे त्याच्या बाबतीत आणि बाकीची काही चिकित्सा तेवढी सूट होत नाही, हृदग्रह आहे, हृदशूल आहे, पायऱ्या चढल्यावर दम लागतो, श्रमेण श्वास आहे, अशा वेळेस आपण जे काही बाकीची औषधं वापरतो, हृदरोगाच्या बाबतीत वापरताना औषध वापरताना आपण बल्य या पद्धतीचे वापरतो. रसवस्रोतसाचं मूळ आहे म्हणून आपण बल्य म्हणून काही वेळेस वापरतो. काही वेळेस आपल्याला औषधं बल्य पण लागतात आणि त्या ठिकाणी कफग्न म्हणजे स्रोतोरोध नष्ट करणारे लागतात. त्या ज्या स्रोतोरोध नष्ट करण्याच्या कंडिशन मध्ये हृदरोगाची जी काही अशी अवस्था असेल तेव्हा पाठाचा वापर नक्की करा, त्या ठिकाणी फायदा दिसतो. पण कर्षित अवस्था आहे, अपतर्पणाची कारण आहेत, मानस कारणामुळे हृदरोग आहे, हृद्रव आहे, अशा वेळेस पाठाचा वापर होत नाही तेव्हा अर्जुन पहिल्या नंबरवर येतं, हृदयावर रस येतो त्या ठिकाणी, किंवा अजून तत्सम महालक्ष्मी विलास दोन्ही अवस्थेवर चांगलं काम ते औषध वापरता येतात. पण पाठाचा वापर संप्राप्तीमध्ये कफाचं इन्व्हॉल्वमेंट जास्त असेल तेव्हा आणि अवरोधात्मक संप्राप्ती असेल तर तेव्हा नक्की येतो. हाच कल्प हृदरोगावर सुद्धा वापरता येतो. हा जो आहे षट्याधी आहे किंवा एकेरी पाठा सुद्धा वापरू शकतो. नंतर पाठा अमृता तिक्ता चंदन पटोल कफपित्त ज्वर छर्दी कंडू आणि विष हा सुद्धा कल्प मी वापरलेला आहे. साधारणतः पिनस झालेला आहे, सर्दी आहे, ॲलर्जिक म्हणून आता सध्या पेशंट म्हणतात की व्हायरल झालं, ॲलर्जी झाली, कुठेतरी जाऊन आला आणि एकदम शिंका सुरुवात झाली आणि नंतर ज्वर आलाय आणि तो ज्वर काही औषधांनी दाबला जातो, काही तात्पुरत्या औषधांनी दाबला जातो आणि त्याच्यानंतर शीतपित्त सुरू होतं. त्यावेळेसच्या कंडिशन मध्ये पाठा अमृता तिक्ता चंदन पटोल किंवा त्याच्यासोबत निंब धमासा या गोष्टी नक्की वापरता येतात. पाठा अमृता तिक्ता चंदन पटोल किंवा धमासा या आपण कफपित्त ज्वर छर्दी कंडू या सगळ्या याच्याला आपण जेव्हा कंडूची अवस्था आहे, शीतपित्तासारखी अवस्था आहे तेव्हा याचा उपयोग चांगला होऊ शकतो. आता विषयाला अर्श म्हणजे जे काय मेन जास्तीत जास्त उल्लेख असलेले पाठाचे जे काही अध्याय आहेत, अर्श आहे, नंतर अतिसार आहे, ग्रहणी आहे, नंतर स्तन्य विकृतीच्या संदर्भातला आहे विषय आणि स्त्रीरोग आहे. तर याच्यामध्ये अर्शाच्या बाबतीत तर बऱ्याच जणांकडे अर्शाचा रुग्ण आला तरी पाठा मिश्रण हे औषध दिल्याच जातं. त्याचा मूळ रेफरन्स आहे दुस्पर्शकेन बिल्बेन यवान्या नागरेन वा एकेकेन अपि संयुक्ता पाठा हंती अर्शसाम रुजम. आता अर्शाचा रुग्णच रुजा घेऊनच येतो आपल्याकडे. अगदी रुजा नसताना अर्शाची चिकित्सा घेणारे फार कमी असतात. अत्यंत अस्वस्थ कंडिशन मध्ये शूल आहे, दाह आहे, नंतर
मलप्रवृत्तीसाठी वेदना होतीये, त्यानंतर बराच वेळ वेदना होते, अशा कंडिशन मध्ये पाठा मिश्रण हे खूप उपयोगी औषध आहे. आता या 4 कल्पांचा विषय म्हणजे पाठा धमासा, पाठा बिल्व, पाठा यवानी आणि पाठा नागर. गाडगे सरांचं एक लेक्चर आहे याच्या बाबतीतलं की उदरशूलाच्या काय आहे बस्ती प्रदेश 4 भाग जर केले उदराचे तर वेगवेगळ्या ठिकाणी हे 4 कल्प बसवले. पण आता आपला प्रस्तुत विषय नाहीये कुठला कुठं, पण जर आरशाच्या शूलामध्ये मात्र यातला कल्प निश्चित उपयोगी पडतो. पाठा मिश्रण अतिशय हँडी औषध आहे. तेच जेव्हा त्वचा, मेद आणि मांस अशी संप्राप्ती ज्या ठिकाणी असेल, अशाच्या संप्राप्तीमधले जे प्रमुख गट अधिष्ठान ज्याला सांगितलेले त्वचा, मेद आणि मांस आणि रक्त जे असेल तर रक्ताचे म्हणून अशा दुसऱ्या कंडिशन मध्ये जिथे कंठावरोध असेल, कंठाच्या ठिकाणी सुद्धा ग्रह असेल, अशा कंडिशन मध्ये सुद्धा पाठा मिश्रण वापरण्याचा प्रघात आहे. म्हणजे त्या पाठा मिश्रणाचा वापर अनेक ठिकाणी होऊ शकतो. आपण बघतो की बऱ्याच चिकित्सकांमध्ये पाठा मिश्रण अनंता, पाठा मिश्रण आणि अजून काही दुसरं औषध अशा पद्धतीने वेगवेगळ्या याच्यामध्ये चिकित्सेमध्ये वापरले जाते. पण इथे बेसिकली आरशाच्या शूलामध्ये पाठा मिश्रण वन ऑफ द बेस्ट मेडिसिन आहे. म्हणजे बाकीच्या याच्यात सुरणवटक, नंतर कांकायन वटी ही पण शुलग्न. जर वृक्ष आरशा असेल तर कांकायन वटीचा वापर चांगला होतो, पण सरक्त आरशा असेल तर कांकायन वटीच्या ऐवजी काही दुसरी नागकेशर किंवा पुष्यानुगासारखी औषधं वापरावं लागतात. पण पाठा मिश्रण मात्र असतं त्याच्यात. आरशा कुठार पाठा मिश्रण हे मात्र असू शकतं. आता हे गाढ शकृत नाशन हा पण खूप अडचणीचा मुद्दा आहे की आरशाच्या शूलाला प्रमुख कारण असतं की शकृत बाहेर यायला अडथळा येतो, कारण संकोच झालेला असतो त्या ठिकाणी किंवा ग्रथिलत्व शकृताचं वाढलेलं असतं, त्यामुळे तो बाहेर येऊ शकत नाही. तर त्यावेळेस चरकाचार्यांनी 2-3 कल्प सांगितलेले, त्यातले 1-2 कल्प मी वापरलेले. गुडस नागरा पाठा फलाम पायेच्यतम. आता बऱ्याच वेळा असं होतं की फलामलं म्हणजे आपल्याला डाळिंब रस अवेलेबल होत नाही, तेव्हा मी डाळिंब रस असलेला कल्प कोणता तर लवण भास्कर. मग त्यावेळेस असं केलं जातं की नागर पाठा आणि लवण भास्कर म्हणा किंवा दाढीमस्तक म्हणा असं काहीतरी वापर करून त्याचा फायदा झालेला आहे. किंवा दुसरा जो काय सांगितलेला आहे यवानी नागरम पाठा दाढीमत्स्य रसम गुणम सतक्र लवणम दद्यात वात वर्चोनु लोमनम. म्हणजे आपण वायूच्या अनुलोमनासाठी आणि मल प्रवृत्तीसाठी आरशामध्ये जे काही 2 अतिशय त्रासदायक विषय आहेत ते दूर करण्यासाठी या पाठाचा उपयोग होऊ शकतो. वाग्भटाने तर सगुड पाठा सांगितलेला आहे, म्हणजे पाठा आणि गुळ असं एकत्र सांगितलं. अशा जे गुळासोबतचे उल्लेख म्हणलं तर एक आपण नागराचा पाहिलेला आहे की नागर आणि गुळ त्याची पण रेंज खूप जास्त आहे. म्हणजे नागर आणि गुळ शोथावर उपयोगी पडतं, पांडूमध्ये आलेला आहे रेफरन्सेस, अजून नस्याच्या ठिकाणी नस्यामध्ये आलेला आहे आणि मानस विकारामध्ये सुद्धा आलेला आहे. म्हणजे गुळ, नागर आणि गुळ वाढवत जर गेलं 1 महिनाभर एका प्रमाणात वाढवत जायला सांगितलं ना, त्याच्या इंडिकेशन मध्ये मानस विकारानुत सांगितलेलं आहे. म्हणजे काय मेन जे औषधांचे इतक्या सोप्या आणि साधे औषध आहेत, त्याचा वापर आपण इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी करू शकतो. पाठाचा वात वर्चवणुलो म्हणून असा छान उपयोग होऊ शकतो. आता हा सुद्धा आहे म्हणजे यवानी इंद्रयव पाठा बिल्व रसांजन चूर्णश्च लेहिता शूले प्रवृत्तीच्या अतिशोणिते. काय उपयोगी कल्प आहे बघा. जेव्हा सशोणित मला प्रवृत्ती आहे आरशामध्ये आणि शूल आहे, याच्यासारखी वाईट अवस्था रुग्णाची कोणतीही नसते, त्यावेळेस आपल्याला कल्पांमध्ये बऱ्याच वेळा असं वाटतं की रक्त जात आहे तर स्तंभन द्यावं का आरशाच्या चिकित्सेसाठी अनुलोमन द्यावं, या आपल्या अडथळ्यामध्ये आपण अडकलेलो असतो. काही कल्प मग त्यावेळेस आपण म्हणजे रक्तस्तंभक औषधी म्हणून वापरायचं का मग अनुलोमक म्हणून वापरायचं. तर हा जो काय कल्प आहे याच्यामध्ये दोन्ही कामं सांगितलेले. चूर्णश्च लेहिता शूले प्रवृत्तीच्या अतिशोणिते या कल्पामध्ये दोन्ही सांगितलं. यवानी आहे चक्क, आपल्याला वाटतं की सरक्त मल प्रवृत्ती आहे आरशाच्या ठिकाणी आणि यवानी कसं काय, तर त्या ठिकाणी म्हणजे असं वाटतं, पण या कॉम्बिनेशनचा फायदा तसाही होतो खूप. सशूल शोणित प्रवृत्ती असताना आरशामध्ये याचा वापर करायचा. आता एक्झॅक्टली आपण आता ग्रथिल मल प्रवृत्ती नंतर वात वर्चानुलोमनम असं वाटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की पाठाचा क्रायटेरिया ठरला की अनुलोमक आहे, वात आणि वर्चाचं अनुलोमन आहे, मल प्रवृत्ती साफ करण्यासाठी जे काही औषधं आहेत त्या कॅटेगरीमध्ये याला बसून द्यावं, संस्करण करणारा म्हणा किंवा अनुलोमन म्हणा. पण एक्झॅक्टली अतिसारामध्ये पण त्याचा उल्लेख आहे. म्हणजे पुन्हा तसाच विषय आहे की पाठा अतिसारात, सामा अतिसारात कफाच्या स्थानत्व, ग्रथिलत्व, अवरोध हा दूर करणार आहे. द्रवाचा जर अवरोध असेल तर तो दूर करणार आहे. अशा अतिसारामध्ये
स्तोक मलप्रवृत्ती आहे, अल्पाल्प आहे, सशूल, विशेषतः कफज शूल असेल तर पाठा मिश्रण किंवा पाठा नक्की टाकावा. बऱ्याच वेळा अतिसारामध्ये काय होतं की मलप्रवृत्तीचे वेळा जास्त असतात, पण मलप्रवृत्ती स्त्यान आणि थोडी थोडी होणे आणि सतत आल्याची भावना आणि एक उदरगौरव असतो आणि मंद शूल त्या ठिकाणी असतो. अशा वेळेस एक रामबाण रस नावाचं एक औषध फार छान उपयोग पडतं, रामबाण रस, किंवा आपण याच्यामध्ये द्रव्यात रसासारखं, ज्याला आपल्याला त्या अन्नाला पाचन करायचंय, लंघन तर द्यावंच निश्चित, पहिले जे काय उपाय सांगितलेले आहेत ते लंघनासारखे उपाय करावेच, पण जेव्हा आपल्याला थोडस तीक्ष्ण पाचन द्यावं लागतं आणि जर पित्ताचा अनुबंध असेल तर चित्रक वापरता येत नाही, मग अशा वेळेस आपल्याला पाठाचा वापर नक्की करता येतो. काय आहे बघा कफातिसाराचा उपयोग आहे तो पुष्टम स अतिविषा पाठा चौयम कटुक रोहिणी. आता कटुक रोहिणी आहे ती अनुलोमन करणारी आहे, अतिविषय आहे ती मलाचं पाचन करून स्तंभन करणारी आहे. तर या दोघांच्या मध्ये बसलंय कोण? चव्य अनुलोमक आहे, पुष्ट पाचक. या दोन्ही सगळ्या कल्पाचं बॅलन्स करणारी पाठक. आपण माईक बंद करायला सांगाल प्लीज. पुष्ट पुष्ट अतिविषा पाठा चव्यम कटुकरोहिणी हा झाला. आता अतिसारामध्ये जे काही पथ्यकर भाज्या सांगितलेल्या आहेत त्या पाठा शाक असं सांगितलं चरकाचार्यांनी, म्हणजे पाठ्याची भाजी जी आहे ती अतिसारनाशक आहे, म्हणजे त्याचा कसा आहार्य भागातून सुद्धा पाठाचा उपयोग होऊ शकतो. पाठा नागर दुरालभा, आता पित्त अतिसार, नागर आणि दुरालभा पित्ताचं पाचन करणारं, साम पित्ताचं पाचन करणारं, त्याच्यासोबत पाठा. नंतर मी तर हा जो खालचा कल्प आहे पाठा गुरुची भूनिंब तथैव कटुक रोहिणी वाथास्यू पित्त पाचना, मी हा कामलामध्ये वापरलेला आहे कल्प. ज्या ठिकाणी सामपित्ताचं पाचन करावं त्याच्यामध्ये उरोधा असेल, आम्लपित्ताची साम अवस्था असेल, सगळ्या ठिकाणी पाठा गुरुची भूनिंब तथैवच कटुक रोहिणी हा कल्प वापरू शकतो, कारण तो काय करणार आहे? पित्ताचं पाचन करणार आहे. आपल्याला सामपित्ताचं पाचन म्हणलं की एकदम सुवर्ण सुशेखर किंवा अजून काही कल्प, प्रवाळ पंचामृत, रवी दुग्ध भावित, असे काही कल्प आठवतात, पण सोपा कल्प पाठाचा वापर साधारणतः आपल्याला केव्हा करायचा? इतर कल्पांसोबत आपल्याला सामपित्ताचं पाचन करायचं असेल तर वापरू शकता, किंवा हा जो काही कल्प आहे पाठा गुरुची भूनिंब कटुक रोहिणी हा छान त्याचा काढा म्हणून चूर्ण म्हणून वापर करू शकतो आपण. आता अमातिसारातला पाठा वत्सके बीज आणि हरितक्यो महा औषध बघितले कॉम्बिनेशन, वत्सके बीज इंद्र पाठा आणि हरितकी, एक अनुलोमक आहे, एक स्तंभक आहे, एक दीपन पाचन करणार आहे, हरितकी अनुलोमन करणारी, आणि याच्यामध्ये पाठा आहे. मी प्रत्येक ठिकाणी अशा कल्पांचा अभ्यास जेव्हा 2-3 साधारणतः कंटेंट असणारे किंवा 4-5 कंटेंट असणारे जे कल्प बघतो त्यातलं पाठा बॅलन्स करणार आहे, ते उष्ण आहे तीक्ष्ण आहे, दोन्ही साईडला त्याचा वापर होतो. त्याच्यामुळे पाठा हा युनिक जे वनस्पती चूर्ण जे आहे ते युनिक आहे, कारण त्याचा वापर बऱ्याच ठिकाणी आपण आपल्या पद्धतीनं करू शकतो. अमातिसारातला हा रेफरन्स आहे. यक्ष्मामधला अतिसारात सांगितलेले पाठा, धमासा आणि नागर, हाही उल्लेख खूप छान आहे. तेव्हा यक्ष्मेसारखी कंडिशन असेल किंवा व्याधीचा उपद्रव म्हणून अतिसार झालेला आहे तेव्हा पाचन पण अपेक्षित आहे, तर त्यावेळेस आपण हा कल्प वापरू शकतो. गुल्मामध्ये तर हिंगवादी चूर्ण हे आपण वापरतोच, तर त्या हिंगवादी चूर्णात सुद्धा पाठा आहे. ग्रहणीमध्ये बघायला गेलं तर प्रमुख जे कल्प आहेत, आपण पित्तज ग्रहणीचा एक चांगला कल्प नागरादी, जवळपास शुद्ध आयुर्वेदीय चिकित्सा करणारे आणि जे कोलटकर संप्रदायातले त्यात नागरादी चूर्ण त्यांच्या दवाखान्यात असतं, म्हणजे असतंच, कारण पित्तज ग्रहणीची अवस्था आली दिसली की आपण वापरतो. भूनिंबादी चूर्ण आपण वातज कफज अशा कंडिशन मध्ये वापरतो आणि नागरादी पित्तज ग्रहणीमध्ये वापरतो. पिप्पल्यादी चूर्णात सुद्धा त्याचा उल्लेख आहे, पिप्पल्यादी चूर्ण सुद्धा ग्रहणीमध्ये वापरतो. बरेच सिरप जे दिसतात पाचक हल्लीचे ते पिप्पल्यादी चूर्णाचाच पाठ असतो, तो एन्झाईम किंवा काहीतरी असले नाव देऊन त्याला ते पाचक चूर्णामध्ये पाठाचा उल्लेख नक्की असतो त्या. आता आमाशय गतवातातला हा एक कल्प साधारणतः चित्रकेंद्रीय व पाठा कटुका अतिविषाभया महाव्याधी प्रशमन योग षडधरण असतात. षडधरण चूर्ण आपल्याला वाघभटात त्याचा उल्लेख पाहायला मिळतो की आमाशयगत वातामध्ये अतिशय उपयोगी कल्प म्हणून सांगितलेले वचादी चूर्ण किंवा हा वापरायला सांगितलंय. इनिशियली आपल्या पचन जेव्हा चालू असतं तेव्हा पहिल्या अवस्था पाकातला जो काय डिलेइंग आहे, वेळ लागतोय, कफाचं जेव्हा कफ निर्मिती ती विकृत कफ निर्मिती असते, तेव्हा जो काय पुढचा आहार रस आहे तो विकृत तयार होणार, त्याला स्थानत्व असणार, पिच्छिल असणार, आमत्व असणार. अशा कंडिशन मध्ये जो काय हृदग्रह ते
आमाशयगत वाताची लक्षणं तुम्ही पाहिलेली असाल, हृदग्रह आहे, शूल आहे, विषुचिका आहे, अशा सगळ्या ज्या कंडिशन मध्ये तिथे त्या पहिल्या अवस्था पाकाला मदत करणार औषध हवं तर ते षडधरण आहे आणि त्याच्यामध्ये पाठा आहे. आणि आमाशयगत वाताच्या बाकीच्या कंडिशन मध्ये सुद्धा वापरतो. वायूच्या सुद्धा अवरोधात्मक संप्राप्तीमध्ये आपण षडधरण बऱ्याच वेळा वापरतो. हे झाल्यानंतर आपण पाहिलं सगळं की ग्रहणी आहे, नंतर अतिसार आहे आणि अर्श आहे, अन्न वस्त्र तसाचा विषय आपण पाहिला. प्रमेहात सुद्धा पाठाचा खूप ठिकाणी उल्लेख आहे. कफज आणि पित्तज प्रमेह. आता दुर्दैवानं मी या विषयावरच काम करतो, पण माझ्याकडून अजून इतकं सूक्ष्म निदान होणं शक्य होत नाही बऱ्याच वेळा की तो प्रमेह कफज आहे, पित्तज आहे. बऱ्याच वेळा मधुमेहाच्या अवस्थेतच आपल्याला चिकित्सा द्यावी लागते. तेव्हा आपल्याला अनेक औषधांचे त्या पेशंटच्या हेतूच्या सेवनानुसार म्हणा किंवा जी काय बाकी छोटी मोठी लक्षणं उपस्थित झाली त्याच्यानुसार औषधे ठरवावं लागतात. प्रमेहातल्या चिकित्सेच्या बाबतीत आपल्याला बऱ्याच वेळा व्याधी प्रतिनिक म्हणून चिकित्सा द्यावी लागते. जर अपतर्पणजन्य प्रमेह असेल तर साधारणतः गृहण पण कफ न वाढवणारी औषधी द्यावी लागतात आपल्याला. आणि जर संतर्पणजन्य असेल तर लेखन करणारी, पाचन करणारी, दीपन करणारी कफग्न औषधी त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळा चॉईस मेडिसिनचा, औषधांचा, वनस्पती चूर्णांचा, कल्पांचा हा कमी पडतो. तेव्हा 30 औषधी वापरले जातात आणि एकदा जीर्णव्याधी झाला, व्याप्य अवस्था आली की मग आपल्या औषधामध्ये लिमिटेशन येतं. तर पाठा हा चॉईस आहे. बऱ्याच वेळा पाठा हा प्रमेहाच्या चिकित्सेमध्ये घेतला जात नाही. तेच आसना, दारू, हळद, त्रिफळा, नंतर आत्ताच्या ट्रेंडनुसार ॲलो आयुर्वेदचा प्रकार जो झालेला आहे तो कारलं आणि जांभूळ असल्या प्रकारांचे वापरून आपण कंटाळून जातो. आणि मग काय वापरायचं बाबा? तर पाठा, ग्रंथोक्त पाठ कफज प्रमेहातले खूप उपयोगी पडतात. जेव्हा आपल्याला संतर्पणजन्य अवस्था आहे प्रमेहाची असे पाहिलं तर ग्रंथातले पाठ मी जवळपास ते 10 प्रमेहाचे 10ही पाठ, लक्षणं जरी दिसली नाही मला कफज प्रमेहाची, मूत्रपरीक्षण तशी दिसली नाही तरी जी कफज प्रमेय वाटल्यानंतर मी बऱ्यापैकी ती कल्प वापरून पाहिलेले आणि त्यांचा उपयोग पण छान होतो. गारवी अग्नी म्हणतो त्रिफलास पाठा. अग्निमंथाच्या ऐवजी जेव्हा दशमूळ चूर्ण असेल तेव्हा दशमूळ अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन करून मी वापरलेलं आहे. मुर्वा माझ्याकडे नाहीये, पण पाठा आणि स्वदंष्ट्रा हा एक कॉम्बिनेशन चांगलं आहे. पाठाच्या मुर्वाच्या तथा स्वदंष्ट्रा असा एक पाठ आहे, तोही वापरू शकतो आपण. पाठा विडंग अर्जुन धान्यकम हाही कफज प्रमेयातला वाग्भटातला पाठ आहे. अश्वत्थ पाठा आसन वेत सांगणं, अश्वत्थ पाठा असं पित्तज प्रमेयातला पाठ आहे. हेही औषधं आपण अवेलेबल होऊ शकतात. अश्वत्थ चूर्ण, पाठा, आसन, आसना आणि वेतस या चारीचा जो काय वापर आपण पित्तज प्रमेयासाठी असतो. म्हणजे याची रेंज प्रमेयात सुद्धा आलं. इथे सुद्धा तोच विषय आहे की इथं बहुद्रव श्लेष्मा आहे, त्या बहुद्रव श्लेष्मातून क्लेद निर्मिती होते, क्लेद वाढला जातोय आणि त्याच्यातून तो क्लेद मूत्रातून जातोय बऱ्याच वेळा काय होतं की तो अतिप्रमाणात जातोय म्हणून मधून प्रमेह म्हणू आपण, आणि काही वेळा त्याचा अवरोध झाला, उपलेपित झाली स्रोतस की त्याचे उपद्रव दिसायला लागतात. तेव्हा कुठेतरी तीक्ष्ण उष्ण असं औषध लागतं की त्या क्लेदाला आपल्याला बाहेर काढायचं. म्हणून आता तशा अवस्थेचे उपद्रव आपण काही वृक्क विकार बघतो किंवा कुठल्या याच्यात आता जे काही प्रमेहाचे उपद्रव म्हणून येत आहेत तर त्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जेव्हा उपलेप काढायचा आहे क्लेदाचा तेव्हा पाठा वन ऑफ द चॉईस. अजूनही औषधी आहेत बाकीची, पण पाठा एक चॉईस साठी निश्चित असू शकतो. हा प्रॅक्टिकल अप्रोच. कफज प्रमेह, पित्तज प्रमेह हा विषय, पण आता येणाऱ्या अडचणीमध्ये सुद्धा आपण पाठा खूप चांगलं वापरू शकतो. कुष्ठातल्या तर तिक्तक, महातिक्तक, पंचगव्य, गुलगुल तिक्त, घृत सगळ्यामध्ये पाठा आहे. पण एकेरी पाठा किंवा अगदी 1-2 कल्पांच्या एक दोन जणांचं कॉम्बिनेशन आहे अशामध्ये मी कधी पाठा वापरला नाही. पण पाठा त्या कल्पांमध्ये आहे. पाठा, दारवी, चित्र, कुटकी, अतिवेश, इंद्रयोग, कुष्ठ, क्रिमी, मेह, शोध हा वाग्भटातला पाठ आहे. पण याच्यामध्ये मी कृमींसाठी पाठाचा वापर केलेला आहे जेव्हा विडंगासोबत, कारण कृमीनाशन हा त्याचा फायदा होऊ शकतो. जे काही श्लोकात सुद्धा दिलेले आहेत की कृमीसाठी उपयोगी पडतं. विडंगासोबत आहे, बऱ्याच वेळा विडंगासोबतच पाठा आलेला आहे, म्हणजे कल्पांमध्ये सुद्धा विडंगासोबत पाठा आलेला आहे. तर त्याचा वापर आपण कृमिग्न म्हणून सुद्धा करू शकतो. त्या ठिकाणी क्लेद नाशन झालं की कृमी नष्ट होणार, त्याच्यामुळे आपल्याला पाठाचा वापर करू शकतो. पाठा रसायन म्हणून सुद्धा उल्लेख आहे. आता काय पुनर्नावाच्या बाबतीत वाग्भटाचे मध्ये जो उल्लेख आहे की पुनर्नावा एका विशिष्ट पद्धतीने सेवन केली 1 महिनाभर तर त्याने काय पुनर्नव होतो, व्यक्ती पुन्हा नवीन होतो असं सांगितलं, सगळे धातू पुन्हा नवीन. आणि खालच्या उल्लेखामध्ये अनेक 4-5 वनस्पती दिल्या तर पाठाचा उल्लेख आहे. पाठा सुद्धा विशिष्ट प्रकारे सेवन केले तर त्याचा वापर आपण रसायन म्हणून करू शकतो. मी वैयक्तिकरित्या केलं नाही, पण हा एक युनिक रेफरन्स मला वाटला म्हणून मी या ठिकाणी दिलेला आहे.
आता श्वास हिक्काच्या बाबतीत खरं पाठाचा वापर श्वास हिक्केच्या बाकीच्या हिक्केमध्ये बाकीच्या कल्पांसोबत वापरलेला आहे, कारण बऱ्याच वेळा काय अधोप्रतिहतम वायू असा जो काय कास आणि श्वासाचा मूळ हिक्केचा मूळ संप्राप्तीतला घटक आहे. अधोप्रतिहतम आधी प्रतिहत करणारा जो काय गोष्ट आहे तो जो अवरोध दूर करायला पाठवतो, म्हणजे सरळ सरळ मग ते कोणतंही तुम्हाला बाकी कफग्न औषधी द्यायची आहेत, तीक्ष्ण उष्ण द्यायची आहेत, कफ विलयन करणारे असतील, कफ शोषण करणारे आहेत, त्याच्यासोबत तुम्ही पाठा वापरू शकता. का? कारण अधोप्रतिहत संप्राप्ती जर दूर करायची असेल तर पाठाचा वापर चांगला होऊ शकतो. श्वास हिक्कामध्ये हा एक रेफरन्स वापरलेला आहे. पाठा मधुरसना रासना सरलम देवदारुच ससैंधवम. तेच त्या ठिकाणी अनुलोमन होणं ही अपेक्षा आहे. मृत भक्षणजन्यातल्या विकृतीमधल्या बालरोगामध्ये सुद्धा पाठा आहे आणि पांडुरोगामध्ये सुद्धा पाठा. म्हणजे काय की या ठिकाणी जेव्हा अग्नी मृत भक्षणामुळे काय होतं, ती वृक्ष असते आणि गुरु असते पचायला आणि त्याच्यामुळे अग्नी विकृती होते, त्यामुळे पांडू होतो. आणि लहान मुलांना गुदपित्तासारखे म्हणा किंवा इतर जे काही विकार आहेत पचनाचे ते मृतभक्षणजन्य विकार आहेत, ते सुद्धा याच कारणामुळे. तर आपल्याला अपेक्षित काय आहे, त्या मृदाचं लेपन, त्या मृद जी काही उपलेपित झालेली आहे तिला पुढे ढकलायला पाहिजे. त्या ठिकाणी तिला पचन संस्थेतून बाहेर काढणं अपेक्षित आहे. त्यासाठी पाठाचा वापर नक्की होऊ शकतो, कारण तीक्ष्ण उष्ण हा त्याचा गुणधर्म आहे. पित्तजाश्मरीमध्ये सुद्धा पाठाचा उल्लेख आहे. पाठा अश्मरीच्या काही कल्पात पाठा आहे खरं, पण मी एकांतिक असं पाठा वापरलं नाही, कारण ती रेंज गोक्षूर आहे, नंतर वरुण आहे, त्रिविक्रम रस आहे, श्वेत परपटी आहे, यवक्षार आहे, ते बेसिक पाषाण भेद आहे. या बेसिक कल्पांमध्येच आपण बऱ्यापैकी रिझल्ट मिळतात. त्यामुळे पाठा वापरायची त्यासाठी माझी काही अजून कंडिशन आली नाही, पण एक चॉईस ठेवलेला आहे मी. शोधाच्या बाबतीत सुद्धा शोध असेल, घन शोध, पाषाण इव, आपण शोधाचे जे काही वेगवेगळे वातज पित्तज कफज प्रकारामध्ये बघतो, तेव्हा जो कफज शोध आहे त्याच्यामध्ये पाषाणाप्रमाणे असतो, घट्ट असतो. अशा वेळेस पाठाचा वापर करावा. त्रिदोषज शोधामध्येच उल्लेख आलेला आहे तो. अजाजी पाठा घनपंचकोल व्याघ्रे रजन्या सुखतोय पिता शोफम त्रिदोषजम चिरजम प्रवृत्त. आई त्रिदोषज शोफावर सांगितलेलं आहे आणि चिरज सांगितलेलं आहे आणि वृद्ध सांगितलं. अशा तिन्ही कंडिशनला याचा वापर करू शकतो या कल्पाचा. आणि वाग्भटातला कल्प आहे. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला द्रव्य निवड करताना 70, 80, 90 वनस्पती असतात, मग ही निवडू का ती निवडू. त्यापेक्षा माझ्या डोक्यात ग्रंथोक्त जर कल्प असतील तर ती तशी त्या अवस्थेला जर वापरून पाहिजे तर मला असं वाटतं जास्त एक चक्र दत्तातला अभ्यंतर विधृतीत सुद्धा उल्लेख आहे. शमयती पाठामूलम एकेरी सांगितले ना, आपल्या 2-4 ठिकाणीच एकेरी उल्लेख केलेले. अभ्यंतर विधृतीमध्ये शमयती पाठामूलम शौद्रयुक्तम तंडुलंबना पितम अंतर्भूतम विधृती. म्हणजे शमय या ठिकाणी अंतर्विधृतीमध्ये आपण गुप्त विधृती जे काही अंतर्विधृतीचे ठिकाण दिले आणि त्याची लक्षणे. बऱ्याच वेळा अंतर्विधृती चिकित्सालयात आपण डायग्नोज करू शकत नाही, आणि जेव्हा डायग्नोज होतात बाकीच्या ठिकाणी तेव्हा सर्जिकल एव्हिडन्स म्हणून पाहिला जातो. पण बऱ्याच असं दिसतं आपल्याला की यकृतामध्ये ऍब्सेस आहे किंवा काही रिनल कंडिशन मध्ये, रिनल याच्यामध्ये सुद्धा काही आहे. अशा वेळेस बाकी कल्पांसोबत हा वापर, याचा पाठाचा वापर करू शकतो. हा कल्प अजून माझ्या वापरात तरी आला नाही, पण हा वापरून बघण्यासारखा आहे. कारण एकेरी पाठाचा उल्लेख आहे, शौद्रयुक्त आणि अनुपान दिलेले तंडलंबन आणि आंतरविधृती मधला कल्प आहे. पाठा अजून स्त्रीरोगात भरपूर वापरला जातं. आपण जे काय रक्तप्रदर किंवा प्रदराचे जे काय बाकीचे प्रकार आहेत, श्वेत प्रदर किंवा काय, याच्यामध्ये सुद्धा पुष्याणूक चूर्ण आपलं एक महत्वाचं औषध असतं. सरकता आरशामध्ये वापरलं जातं बऱ्याच वेळा पुष्याणूक चूर्ण. तर त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा पाठा आहे. म्हणजे बाकीचे कल्प आहेत नो डाऊट, बरेच औषधी आहेत त्याच्यामध्ये, बरेच द्रव्य आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा पाठा आहे. हे एक वैशिष्ट्य. आता आपण बघतोय की तिथं गाढ वर्चसा अनुलोमनम किंवा वात वर्चोनुलोमनम आणि इथे पुष्याणूक चूर्णातला उल्लेख, हे पाठाचं वैशिष्ट्य. हा जो कल्प आहे पिबेत ग्रंथार्थवे पाठा वियोशो वृक्षकजम जनम, हा म्हणजे चिकित्सालयात बऱ्याच वेळा काय कारण आहे, अजून इन्व्हेस्टिगेशन राहिलेले आहेत, आपल्याला समजत नाहीये काही, आणि ग्रथिल आर्तव आहे. हा कल्प दिल्यानंतर आर्तवाची ग्रथिलता कमी होतेच. म्हणजे हा एवढं 3 औषधांचं युनिक कल्प आहे की आर्तवामध्ये ग्रथिलता असेल तर हा अगदी डोळे झाकून कल्प वापरावा
अशी परिस्थिती आहे. अर्थात तो एखाद्या व्याधीचं लक्षण म्हणून आहे का स्वतः व्याधी म्हणून आहे तो विषय वेगळा, त्याच्यासाठीची चिकित्सा वेगळी. पण ग्रंथी अर्थव हे जे लक्षण असेल तर पाठा, व्योष आणि कुटज हे अगदी वापरावंच, इतका फायदा त्याचा निश्चित आहे. आणि ग्रथिलता भाग मी त्या ठिकाणी सुद्धा आरशाच्या बाबतीत सुद्धा पाहिलं की रक्तामधलं ग्रथिलत्व, रक्ताचं घनत्व करून त्याला दूर करण्याचं काम पाठा करतं. विशेषतः रक्तस्थिती दोषांचं पाचन करण्याचं काम पाठा करतं. त्यामुळे रक्त विकृतीमध्ये असे काही कंडिशन असतील, आत्ताचे नव्य व्याधी असतील की ज्याची निदान आपल्याला व्याधीच्या नावानुसार करता येत नसेल, पण आपल्याला जाणवते की संप्राप्तीमध्ये कुठेतरी रक्तदृष्टी आहे आणि ग्रथिलत्व आहे, तर नक्की पाठा वापरा. कारण आपण त्याची नाव किंवा काय कुठला विकार हे सांगण्याच्या ऐवजी आपल्याला चिकित्सा करणं महत्वाचं असतं. चिकित्सालयात अडचण आहे की तुम्ही काय निदान केलं याच्यापेक्षा तुम्ही त्या ठेला कसं चिकित्सा म्हणजे निदान म्हणजे नाव, त्या व्याधीला काय नाव दिलं त्यापेक्षा तुम्ही चिकित्सा काय करता ह्याला खूप महत्व ठरतं. स्तन्य विकारामध्ये सुद्धा श्लेष्मल स्तन्य विकृती ज्या आहेत सगळ्या त्याच्यामध्ये निश्चित फायदेशीर आहे. म्हणजे बालकांच्या अतिसारामध्ये सुद्धा स्त्रियांना हा कल्प दिला जातो. आणि स्तन्य आजकाल जे काही येणारे स्तन्य विकृती आहेत ऍब्सेस पासून ते मोठ्या विकारापर्यंत कर्करोगासारख्या याच्यात पाठादी हा एक कल्प चिकित्सकांच्या औषधांमध्ये असतोच. कारण त्याचं वैशिष्ट्य की स्तन्य दोष हरा परम असं सांगितलंय. पाठा शुंठा अमृता तिक्ता देवा सारेवा समुस्तयेंद्र एवा स्तन्या दोष हरा परम, त्याला पाठादी म्हणून आपण औषधाचं नाव ठेवतो या. आणि या कल्पाचा वापर स्तनरोगातल्या म्हणजे बालकाला श्लेष्मल अतिसार झाल्यानंतर आईला धात्रीला देण्याचं औषध म्हणून किंवा स्तन्य विकृती म्हणून, स्तन्य विकृतीची रेंज खूप मोठी येते, त्या सगळ्या याच्यात हे एक औषध नक्की असावं. दुसरा एक तसाच औषध आहे स्तन्य विशोधन, मुस्ता नागर पाठाश्च पिता, हा कल्प सुद्धा स्तन्य विशोधन आहे. हे बालकांच्या अतिसार किंवा अग्निमांद्य, ज्वर येणारा जो आहे, लाळ जास्त गाळत असतील लहान मुलं, अगदी बालक म्हणजे अन्नाद अवस्था येण्या अगोदरची अवस्था असेल तर क्षीराद अवस्थेमध्ये जर अशी काही कंप्लेंट घेऊन येत असतील तर मुस्तानागर पाठाश्च पिता स्तन्य विशोधन हे त्या धात्रीसाठी मातेसाठी अगदी उपयुक्त कल्प आहे. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत रसाची जी काय रसाचा आणि स्तन्याचा आणि रक्ताचा आर्तवाशी या दोन्ही धातूंवर याच्याशी पाठाचं काम खूप छान आहे. पाठाचा वापर या दोन्ही धातूंच्या विकृतीमध्ये नक्की करावा. एक औषध म्हणून एकेरी द्रव्य वापरायचं असेल ते केली, पण किमान बाकीच्या कल्पांसोबत नक्की वापर आपण करू शकतो. बालरोगामध्ये सारस्वत घृतामध्ये आहे रासनादी घृत, जे काय मला वाटतं ग्रह चिकित्सेत आलेले बाल रोगाच्या की पुष्टीद म्हणून सांगितलेले ते बालकाचे वाढ होण्यासाठी म्हणून एक रासनादी घृत, त्याच्यात सुद्धा पाठा आहे. सारस्वत घृत आहे त्याच्यात सुद्धा पाठा आहे. जे काय मेधा वाणी बल वाढवणारा आहे त्याच्यात सुद्धा पाठ आहे. आणि बालशोष आणि आरुचीमध्ये एक कल्प आलेला आहे सैंधव व्योष सांगरेष्टा पाठागिरी कदंबकांड, हा सुद्धा एक बालशोषातला कल्प दिसला मला म्हणून मी या ठिकाणी केला. हे द्रव्य म्हणून पाठा बालशोषावर सुद्धा आपण वापरू शकतो. मृतभक्षणजन्य विकृती तर पाठाधिकृत आहे, मी म्हटलं तसं तो उल्लेख आहेच आहे, त्यामुळं त्याचाही वापर आपण करू शकतो. तर ही सगळी रेंज पाठाची आहे. मग त्यावेळेस आपल्याला असं प्रश्न पडतो की या कल्पाचा वापर आपण ठरवून करू शकतो का? तर निश्चित एखादा कल्प करताना किंवा कल्प जसा ग्रंथोक्त वापरतोय षडधरांसारखा, तर नक्की पाठाचा वापर त्यात सहभाग आहेच आहे आणि त्याचा वापर करावा. पण या पाठाचं कार्मुकत्व कसं आहे हे लक्षात ठेवून तुमच्या हातात चॉईस राहतो की पाठा कोणकोणत्या ठिकाणी वापरावे. आणि आपला जो काय मूळ उद्देश आहे अतिशय इझी अवेलेबिलिटी, नंतर चीप वापरण्यासाठी किंवा कॉस्ट वाईज फार नाहीये अशा कल्पांचा वापर आणि मोठे निदान असलेले विकार ज्याला आहे, ज्याचं नाव मोठं आहे या विकारांचं, अशा विकारांवर नक्की आपण वापरू शकतो या पाठाचं. वाटतं पाठाबद्दल थोडं पुष्कळ होईल. आपण आता प्रश्न बघूया. पाठा मिश्रण कंटेंट, पाठा धमासा, पाठा मिश्रण म्हणजे पाठा तुम्ही काही करू शकता, पाठा शुंठी घेऊ शकता, पाठा बिल्व घेऊ शकता, पण पाठा धमासा साधारणतः माझ्याकडून वापरल्या जातं. आणि पाठा धमासा याच्यात वापरायच्या बाबतीत त्याच्या 2-3 पद्धतीने करू शकतो. पाठा मिश्रण कल्प पण काही जण वापरतात, याचा शतावरी कल्पासारखा कल्प म्हणून पण वापर काही जण करतात. नंतर
पाठाधमाचा कुठे कुठे वापरतात मी सांगितलं की ज्या ठिकाणी आता त्याचा शूलनाशन म्हणून उपयोग सांगितला. आरशातला शूल कशा आहे? शूल जेव्हा अवरोधात्मक संप्राप्ती असताना आहे, आरशाचा शूल आहे, वायूचा अवरोध असताना, अशा कंडिशन मध्ये तुम्हाला असं वाटतं की या ठिकाणी संप्राप्तीमध्ये इन्व्हॉल्व्ह होणारे रस, रक्त, मेद आणि मांस किंवा मांस, रस, रक्त असे काही घटक आहेत, 3 घटक आहेत आणि अवरोध आहे, त्या ठिकाणी पाठा मिश्रण वापर. ह्या कल्पाचे वापरण्याची रेंज व्याधी नाही, अवस्था आहे. हे या व्याधी प्रत्यनिक नाही. आर्शो घन म्हणून पाठा धमासा किंवा पाठा मिश्रण नाहीये, शूलनाशन म्हणून त्याचा वापर आहे आरशात. मग तसे संप्राप्तीत घटक भाग घेणारे जर ते धातू असतील, ती अवस्था असेल, तर तुम्हाला चॉईस आहे. चिकित्सा खरं हीच केली आपल्याला की एक कल्प आपण वेगवेगळ्या ठिकाणी कसा वापरू शकतो. तर ही अवस्था ज्यांना लक्षात येईल ते नक्की वापरू शकतात. एखादा कल्प आहे, उदाहरणार्थ वंगभस्माचा वापर अतिसारात करतात, वंगभस्माचा किंवा प्रवाहिकेमध्ये वंगभस्माचा वापर, हे मला वाटतं प्रशी पवार जे आहेत नगरचे, त्यांचा तो थेसिसचा विषय आहे. त्यांनी कित्येक रुग्णांसाठी वंगभस्माचा वापर केलेला आहे प्रवाहिकेमध्ये. साधारण वंग म्हटल्यानंतर आपला एक वापरण्याची रेंज कळून जाते की एवढंच वापरायचं, पण त्या कल्पाचं जे उपयोगित्व आहे, त्याचे गुणधर्म आहेत आणि अवस्था, याचा जर वापर आपण ठरवला तर कुठेही करू शकतो आपण. बालशोषामध्ये मी तर काही डायरेक्ट वापरला नाही, पण सारस्वत घृत, रासनाती घृत हे जे काही वाघभटातले आहेत त्याच्यातला एक पाठा कंटेंट आहे, एकमेव पाठा नाहीये, पाठा एक आहे औषध. आणि मला वाटतं चक्रदत्तात आणि पुन्हा वाघभटातच बालशोषावर सुद्धा अरुची आणि बालशोष नाश्ते आहेत म्हणून असा मी जो कल्प कदंबवाला तो कल्प सांगितला. पण मला माझ्याकडे कदंब चूर्ण नाहीये, त्याच्यामुळे मी काही तो वापरलेला नाही. अजून काय? फलाम्ल, दाडिम रस, आम्ल रस, दाडिम रस वो फलाम्ल होता है सर. आरशात शूलनाशन सोबत अनुलोमासाठी पाठा मिश्रण कंटकारी असे वापरू शकतात आपण. वा, हे आता या लेक्चरचं फलित आहे असं मला वाटतं, कारण मागच्या वेळेस आपण कंटकारी विषयी अशाच पद्धतीने बोललो होतो. कंटकारी जल हे अनुलोमन सांगितले आरशामध्ये, जे काय एकेरी कल्प आलेला कंटकारी श्रुत जलम अनुलोमन म्हणून सांगितलं आरशामध्ये. आणि पाठा मिश्रण हे शूल, पाठा धर्माचा हे शूलनाशक आहे. आणि गाढ वर्चसासाठी सुद्धा पाठा आलाय, पाठानागर आणि काय कल्प आलेला आहे, तर निश्चित वापरू शकतो. हे खूप चांगलं आहे. आता जो काय मला वाटतं रत्नप्रभा यांनी आता इथले जो विचार केलाय ना, हा खरं लेक्चरचा उद्देश आहे की आता या 2 औषधांचे गुणधर्म कसे आहेत आणि त्याचा वापर आपण तिसऱ्या ठिकाणी कसा करू शकतो, हे खूप चांगलं आहे. अशा पद्धतीने विचार करावा जेणेकरून आपल्याला कमी औषधामध्ये चिकित्सा करता येऊ शकते. प्रमेहामध्ये यूज करताना कोणकोणत्या कंडिशन मध्ये विचार करता येईल? प्रमेहामध्ये संतर्पण मी वापरताना संतर्पणजन्य अवस्थेमध्येच वापरलेला आहे पाठाचा, पण पित्तच्या प्रमेहात सुद्धा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की आसना आणि अश्वत्थ, नंतर अर्जुन अशी कल्प आहे, त्याच्यासोबत सुद्धा अवस्था, पित्तज अवस्था असेल तरी वापरावं. नंतर जिथं अवरोधात्मक संप्राप्ती आहे, प्रमेह आपला आणि हा विषय मॉडर्न डायबिटीस म्हणून पेशंट येतोय तर तिथे वेगळा विषय येतो, पण आपल्याला बहुमूत्र प्रवृत्ती आहे, क्लेदित अवस्था आहे, क्लिन्न अवस्था आहे किंवा पूर्वरूपातली अवस्था आहे, दाह चिकन्नता देहोसारखी अवस्था आहे, तर अशा वेळेस नक्की पाठाचा वापर आपण करू शकतो बाकी कल्पांसोबत. आता प्रमेयामध्ये बाकीचे कल्प म्हणलं तर खूप मोठी रेंज आहे, त्याच्यामध्ये त्या सगळ्या द्रव्यांसोबत आपण वापरू शकतो. तो काही आता इथे विषय नाही प्रमेय म्हणून आपण बाकीच्या कल्पावर काही डिस्कस करता येणार नाही. सर नाही बाबा, मी एवढं आता कोविड मध्ये वापरू शकतो का किंवा काय असं आता नाही सांगू शकता येणार, पण अशी अवस्था रुग्णाची असेल, आपण आज व्याधी प्रत्यनिक म्हणून आपण कल्प बघत नाहीये, सध्या द्रव्य बघत नाहीये, अशी जर अवस्था असेल, मी काय वर्णन केलेले जशा अवस्था आहे, ती कोविड मध्ये असो, कॅन्सर मध्ये असो की अजून कुठले असो, त्या अवस्थेतला हा कल्प, हे द्रव्य जे आहे त्या अवस्थेवरच आहे, हो की नाही? त्यामुळे आपल्याला त्या अवस्थेवर चिकित्सा, अवस्था जे असेल तेव्हा चिकित्सा करताना आपल्याला वापरू शकतो. पाठाची 4 द्रव्याचे कॉम्बिनेशन पाठा मिश्रण म्हणून तो खरं विषय आहे, मी पुन्हा करेल की 4 ठिकाणी शूल असेल वेगवेगळ्या ठिकाणी, तर पाठा मिश्रण, पाठा बिल्व, पाठा धमासा, पाठा नागर अशा पद्धतीने वापरल्या जातं. पण मी कशामुळं फॉलो करत नाहीये सध्या तो विषय की
हे अनुभवजन्य ज्ञान आहे, तो विषय अनुभवजन्य. पाठाशूलासाठी म्हणून हे 4 कल्प आलेले आहेत. म्हणून मी आता तो काही विषय या ठिकाणी बोलत नाही. तो जे काही चिकित्सकांच्या अनुभवाचा विषय आहे तो. हो, पाठा वापरू शकतो. अवरोधात्मक संप्राप्ती आहे, रसरक्त दृष्टी आहे, अन्न व स्रोतसाचे एरिया आहे विशेष करून जास्तीत, तर अशा ठिकाणी नक्की पाठा वापरू शकता तुम्ही. अजून काही प्रश्न असतील बघा, वेळ पुरेसा झालेला आहे का? साधारणतः ह्या चर्चा, ही जी काही आपली वनस्पतींची चर्चा आहे, तो हाच उद्देश आहे की आपल्याला हे माहित नसतं की आपण जे काय दवाखान्यात ठेवलेलं औषध आहे ते वेगवेगळ्या अँगलनं वापरू शकतो. बऱ्याच वेळा त्रस्त होतो. आता पुण्यात किंवा मुंबईत किंवा शहरांमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्यांना अवेलेबिलिटी असते, पण बऱ्याच वेळा असं होतं की थोडंसं सबर्बन म्हणा किंवा छोट्या तालुक्यांमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्यांना माझ्याकडे हे औषधं नाही आहेत, आमच्याकडे अवेलेबल होत नाही, इथे मिळतच नाही, चांगल्या कंपनीची औषधं येत नाहीत. ह्या विषयामध्ये आपण त्रस्त होण्यापेक्षा माझ्याकडे काय आहे आणि त्याचा वापर आम्ही कसा करू शकेल हे बघावं मला. कारण चिकित्सक तिथेच खरं मजा आहे चिकित्सेची. खूप मोठमोठी झाडं तुम्ही नाही मोठं होणार तेव्हा. तुम्हाला विचार करून वेगळं स्वतःच एक परंपरा म्हणा किंवा अस्तित्व दाखवलं तर फायदा होऊ शकतो. नाही तर सगळेजण हे वापरतात आणि माझे सर हे वापरतात म्हणून मी हे वापरणार, हे खूप सोपं आहे. ते मग त्याला मी तरी त्याला एमआर प्रॅक्टिस म्हणतो. एक तर सर शिकवतात, नाही तर एमआर शिकवतो. दोघं ते कोणीतरी शिकवतं आणि आपण तसं वापरतो. तो विषय वेगळा. आपण स्वतः बघावं, वेगवेगळ्या याच्यात वापरून बघावं. अजून काही मी आता हे फक्त माझा अनुभव शेअर केला किंवा माझा मग विचार शेअर केला, याच्यापेक्षाही वेगळं काहीतरी असू शकतं, ते आपण वापरू शकतो. पाठा एकल द्रव्य म्हणून कुठे अवस्थेत वापरता येईल? पाठाचे जे काही 2 उल्लेख आहेत एकल द्रव्य म्हणून, एक तर लेपासाठी आहे, ते मी सांगितलं, उग्र अतिसार किंवा छर्दी बालकांच्या बाबतीत नाभिलेपन किंवा हृदयलेपन म्हणून सांगितलेलं आहे, आणि दुसरं आहे पाठामूल जे आहे तो दंडलांबन क्षोद्रेण युक्त असं सांगितलेलं आहे, तो अभ्यंतर विध्रदी. या 2 ठिकाणी पाठाचा डायरेक्ट उल्लेख असं आहे. आणि जर अवयवाच्या बाबतीत सांगितलं हृदरुज म्हणून असं सांगितलं, नाशक, हृदरुज नाशक म्हणून, या ठिकाणी एकांतिक वापरून पाहू शकता तुम्ही. म्हणजे मी वापरलं नाही पण वापरू शकतो, या ठिकाणी उल्लेख आहे आणि आपण वापरू शकतो. स्थानत्व अवस्था, ग्रथिलत्व अवस्था अशामध्ये पाठाचा वापर होऊ शकतो, कारण ते तीक्ष्ण आहे, उष्ण आहे, भेदन करणार आहे, त्याच्यामुळे फायदा होतो. मला वाटतंय आरती समारोप करण्याची वेळ आली आहे. चालेल सर. आज आपण चौथे पुष्प पाठाविषयी आपण सरांकडून मार्गदर्शन घेतलं. तर पाठा जर सरांनी आपल्याला त्यांच्या अनुभवाने एक व्ह्यू दिला, एक दृष्टी दिली आपल्याला की पाठा हा किती प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपण वापरू शकतो. जसं सरांनी ज्या ज्या काही आपल्याला वनस्पती सांगितल्या त्या इझिली अवेलेबल, इकॉनॉमिक अशा 2 कॅटेगरीतल्या सांगितल्या. तसंच आपल्या प्रत्येक व्याधीच्या अवस्थेत कुठल्या पर्टिक्युलर अवस्थेत आपण त्या वापरल्या पाहिजे त्याबद्दल सुद्धा आपण सरांकडून मार्गदर्शन घेतलं. पण आज जे पाहिलंय पाठा, तर हे जे काही ही वनस्पती जी आहे ती वर्सॅटाईल सुद्धा आहे. म्हणजे सरांनी आपल्याला सुरुवातीला सांगतानाच सांगितलं की पाठा हे जवळपास प्रत्येक व्याधीमध्ये आलं आहे. पण त्याचे जे काही सरांनी सांगितलं की ती अवस्था तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, आणि ती अवस्था लक्षात येणं हे तुमचं स्किल आहे, हे तुमचं वैद्यत्व, जिथे तुम्ही तुमचं स्किल वापरून पाठा कसा वापरायचा आहे ते विचार करू शकता. जसं सरांनी सांगितलं की गाढ वर्चस आणि द्रवमल या दोन्ही कंडिशन मध्ये पाठाचा उपयोग आहे. पण तिथे जोपर्यंत अवरोध असत नाही तोपर्यंत तिथे पाठा वापरून काहीच उपयोग होणार नाही. तसंच जिथे वातप्रधान अवस्था आहे, वातदोष आधिक्य आहे, तिथे सुद्धा पाठाचा इतका उपयोग होणार नाही. तसंच सरांनी आपल्या जीपी मध्ये, जनरल प्रॅक्टिस मध्ये जे जे काही आपल्याकडे पेशंट्स येतात वेगळ्या व्हरायटीचे, तर तिथे आपण थोडक्यात आत्ताईक चिकित्सा कशी करू शकतो, पेडियाट्रिक मध्ये पेडियाट्रिक साठी जर का कुठला पेशंट आला, बलवान वेगी अतिसार असेल किंवा बलवान वेगी छर्दी असेल, तर सरांनी पाठामूलक कल्क
हे नाभीमध्ये धारण करण्यासाठी सांगितलं. तसंच गायनॅक प्रॅक्टिस मध्ये सुद्धा जी काही प्रसूती आहे ती सुखपूर्वक होण्यासाठी सुद्धा तिचे पाठाचा उपयोग सरांनी आपल्याला सांगितला. रोपणार्थ किंवा लेपनार्थ, मुखधावनार्थ असे वेगवेगळे सरांनी उपयोग सांगितले. म्हणजे बाह्य अभ्यंतर या दोन्हीही दृष्टीने आपण पाठाचा इथे उपयोग करू शकतो. त्यातल्या त्यात सरांनी अजून एक गोष्ट अशी सांगितली की ऍज अ कॅटलिस्ट मी वापरतो. म्हणजे पाठा हा ऍज अ ड्रग हा भरपूर ठिकाणी वापरला जाऊ शकतो. कारण ते एक जे काही विषचिकित्सा आहे त्याच्यात प्रधान औषध आहे. बऱ्याच व्याधींमध्ये ते प्रधान औषध म्हणून पण वापरले जातं. पण बरेच अशा व्याधी आहे की ज्यामध्ये त्या पाठामध्ये, त्या योगामध्ये, कल्पामध्ये पाठाचा तिथे इन्क्लूड केलं आहे. कारण ते कॅटलिस्ट म्हणून तिथे काम करतं. म्हणजे योगवाही असल्यासारखं ते काम करतं की त्या ज्या कल्पाची गुण तिथे तो वाढवतो. जसं पाहिजे असेल तसं तो तिथे म्हणजे एखादं औषध तिथपर्यंत जाण्यासाठी, म्हणजे आपण गामित्व जे काही म्हणतो ते गामित्व देणारं औषध पाठा आहे. असंच याप्रमाणेच आपल्या चिकित्सेमध्ये आपण चॉईस ऑफ ड्रग म्हणून पाठा घेऊ शकतो. अशा प्रकारे भरपूर ठिकाणी सरांनी आपल्याला क्लेद प्रधान अवस्था, पैच्छिल्य, स्थानत्व आणि ग्रथितत्व इथे या पाठाचा उपयोग करायला सांगितला. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण रक्तपाचक प्रत्येक जण आपल्या प्रॅक्टिस मध्ये वापरतो. त्यामध्ये पाठा आहे हे सगळ्यांना सुद्धा माहिती आहे. पण त्या पाठाचा आपण रक्तगत ज्वर सोडून इतर अवस्थेत जिथे रुद्धशूल आहे आणि अवरोधात्मक संप्राप्ती आहे किंवा अजून आपण ग्रंथार्थमध्ये पण जिथे अवरोधात्मक संप्राप्ती आहे तिथे सुद्धा पाठाचा उपयोग झालेला बघून येतो. म्हणजे अशाच कंडिशन जेव्हा आपल्याला दुसऱ्या व्याधीमध्ये वेगळ्या अवस्थेत जेव्हा दिसून येतील, जसं सरांनी आता सांगितलं अँजिओग्राफीमध्ये, टीव्हीडी मध्ये जर कुठल्या कारणास्तव जर ऑपरेट करता येत नसेल, सीएबीजी करता येत नसेल आणि हृदग्रह, रुद्धशूल अशी लक्षणं दिसत असतील तर पेशंटला थोडंफार का होईना ऍटलिस्ट जे काही लाक्षणिक त्याचे जे काही लक्षणं जे काही दिसत आहेत ते जरी उपशम त्याला झालं तरी ते खूप जास्त फायदेशीर ठरतं. असं हे पाठा औषध. त्यासोबतच सरांनी आमाशय गत वातामध्ये जे काही षडधरण चूर्ण सांगितलं आहे ते षडधरण चूर्ण हे सर्रास वापरण्यापूर्वी आपण हा विचार केला पाहिजे की जे डिलेइंग ऑफ फर्स्ट अवस्थापाक, पहिल्या अवस्थापाकात जर का उशीर होत असेल स्थानत्वामुळे, पैच्छिल्यामुळे किंवा अग्निमांद्यामुळे सुद्धा, तर या ठिकाणी आपण षडधरण वापरतो. का? कारण तिथला तो अवरोध दूर करून त्या अग्नीची दीप्ती वाढवून तिथे पाठा हा षडधरणामध्ये पण तसाच उपयोग करतो. म्हणजे आपण अर्श, अतिसार, प्रमेहापासून तर मुखरोग किंवा जे काही ऊर्ध्वजत्रुगत विकार आहे त्या सगळ्या व्याधींमध्ये सुद्धा आपण पाठाचा उपयोग इथे पाहिला आहे. तसंच बालरोगामध्ये जे काही बालशोष आहे किंवा त्यामध्ये सारस्वत घृत, रासनादी घृत या सर्वांमध्ये सुद्धा पाठाचा उपयोग तिथे त्या कल्पामध्ये पाठाचा उपयोग तिथे केलेला आहे. अशा प्रकारे खूप सुंदर माहिती सरांनी आपल्याला या लेक्चर मध्ये दिली. वेळात वेळ काढून सरांनी आपले मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संयोजकांचे सुद्धा खूप धन्यवाद. थँक्यू. Hello, sir. Hello. सर ऑफलाईन गेलेत दादा. Okay, okay. ठीक.